अशा छान रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तुमच्यासाठी मी खूप छान रेसिपी घेऊन येते, पण तुम्ही माझ्या रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट करतच नाहीत। पिझ्झा म्हटला म्हणजे लहान मुलांची आवडती गोष्ट। मुलांना खूप आवडतं असं खायला। मुलाचं तर नाव राहतं, मोठ्यांनाही आवडतं असं काही नाही। आता तर सध्या पावसाचे दिवस आहेत म्हणून असं काहीतरी गरमागरम वेगळं खावंसं वाटतं, म्हणून आज मी एक नवीन पद्धतीने इथं पिझ्झा बनवलेला आहे। खूप छान आलेला आहे। रेसिपी ज्या पद्धतीने मी बनवलेली राहते त्याच पद्धतीने तुम्हाला संपूर्ण रेसिपी मी दाखवलेली राहते, म्हणून मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करते। अगदी सोप्या पद्धतीने इथं मी रेसिपी बनवलेली राहते। हा पिझ्झा मी ओव्हनमध्ये न बनवता मी हा पॅनमध्ये बनवलेला आहे। ताव्यावरती हा पिझ्झा मी बनवलेला आहे। खूप छान मस्त आलेला आहे। अगदी सोप्या पद्धतीने हा पिझ्झा मी इथं बनवलेला आहे। चला तर मग एक नवीन रेसिपीला इथं सुरुवात करूया। त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते इथं आता आपल्याला बघून घ्यायचं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपीला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। परत तुम्हाला आठवण करून दिली। चला तर मग एक नवीन रेसिपीला इथं सुरुवात करूया। इथं मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे। याच्यामध्ये मी 1 स्पून बेकिंग पावडर टाकलेलं आहे। अर्धा स्पून इथं बेकिंग सोडा टाकलेला आहे। अर्धा स्पून मीठ टाकलेलं आहे आणि इथं मी 3 स्पून दही घेतलेलं आहे। अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा थोडंसं पाणी टाकून आपल्याला याचा अशा पद्धतीने आता गोळा तयार करून घ्यायचा आहे। बघा, आता ह्या गोळ्याला आपल्याला 15 ते 20 मिनटं झाकून ठेवायचं आहे। याच्यावरती मी डिश ठेवून घेतलेली आहे आणि बाजूला ठेवून दिलेलं आहे। इथं मी कॉर्नचं कणीस घेतलेलं आहे, 1 कणीस, त्याच्यातलं मी थोडंसंच वापरणार आहे। आधी इथं मी 1 गाजर किसून घेतलेलं आहे। आता कॉर्न काढून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने पिझ्झामध्ये कॉर्न खूप छान लागतात। इथं मी कांदा घेतलेला आहे। अशा पद्धतीने ह्या कांद्याला इथं चिरून घेतलेलं आहे। बघा, असे छोटे छोटे स्लाइस करून घेतलेले आहे। बघा, अशी पतली साईज करून घ्यायची स्लाइस। बघा, अशा पद्धतीने अगदी बारीक कांदा कापायचा आहे आपल्याला। इथं टमाटा घेतलेला आहे, तशाच पद्धतीने हा टमाटा पण मी चिरून घेतलेला आहे। बघा, असे बारीक बारीक स्लाइस करून घेतलेले आहेत। खूप छान। इथं मी 3 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत। बघा, हे सर्व साहित्य घेतलेलं आहे मी आणि याच्यामध्ये मी चीजच्या 2 स्क्यूब घेतलेल्या आहेत मी। बघा, अशा पद्धतीने हे पीठ फुललेलं आहे इथं। या पिठाला अशाच पद्धतीने आपल्याला भिजायचं आहे। बघा, किती छान एकदम सॉफ्ट आलेलं आहे पीठ। मस्त फर्मेंट पण झालेलं आहे पीठ। अगदी मऊ अशी जाळी दिसते डायरेक्ट त्या पिठाला। अशा पद्धतीने आता गोळा तयार करून घ्यायचा आहे। बघा, या गोळ्याला परत आपल्याला 5 एक मिनटं ठेवून द्यायचं आहे बाजूला। आणि मग इथं मी चॉपरवरती पीठ टाकून घेतलेलं आहे। आता हा पिझ्झा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। अगदी हलका हाताने आपल्याला हे थापून घ्यायचं आहे। बघा, वरून पण मी पीठ टाकून घेतलेलं आहे आणि असं अद्धर हाताने आपल्याला हे व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे। बघा,
अशा पद्धतीने मी याला आकार देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे तर आता बनवून झालेलं आहे. इथं मी आता गॅस चालू करून घेणार आहे आणि बघा किती छान मस्त अशा पद्धतीने ही पिझ्झाचं बेस बनवून घेतलेला आहे. आता मी ह्या पॅनला गरम करून घेतलेले आणि थोडंसं बटर लावून घेतलेलं आहे. आता हा बेस आपल्याला तव्यावर टाकून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने इथं मी फक्त पॅन गरम केलेलं आहे आणि बंद करून दिलेला आहे गॅस. आता पिझ्झा सॉस आपल्याला लावून घ्यायचा आहे व्यवस्थित. मेयोनीज घेतलेलं आहे, हे पण आता आपल्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे या बेसवरती. अशा पद्धतीने हे पण आता पसरून झालेलं आहे. ज्या भाज्या आपण आता कापलेल्या आहेत, चिरलेल्या आहेत, त्या भाज्या आता अशा पद्धतीने आपण ठेवून घ्यायच्या आहेत. आता मी कांदे कॉर्न टाकून घेतलेले आहेत. बघा हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे. आणि आता टमाटे जे चिरलेले होते तेही आपण अशा पद्धतीने हे आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत. बघा आता याच्यावरती आपल्याला जो किसलेला गाजर आहे तो टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे गाजरही किसलेलं टाकून घेतलेलं आहे, व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी आता चिली फ्लेक्स टाकते आणि ऑर्गॅनो टाकणार आहे. गरजेनुसार हे ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून घेतलेलं आहे. थोडासा चाट मसाला मी टाकलेला आहे याच्यावरती, गरजेनुसार घ्या. इथं मी आता चीजची क्यूब घेतलेली आहे. अशा पद्धतीने मी आता हे चीज किसून घेणार आहे या बेसवरती. व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो म्हणून थोडं शॉर्टकट घेतलेलं आहे मी इथं. अशा पद्धतीने ही चीजची क्यूब मी किसून घेतलेली आहे. दुसरी क्यूब घेतलेली आहे, ती किसून घेतलेली आहे. आता ही तिसरी क्यूब घेतलेली आहे, ही पण अशाच पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचं आहे. चीज जास्त टाकलं की खूप छान लागतो पिझ्झा. वरून कॉर्न टाकून घ्यायचे आहे. आता गॅस चालू करून आहे, पॅन आता आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि वरून झाकण ठेवून द्यायचं आहे. जवळपास अगदी मंद आचेवरती हा पिझ्झा मी इथं बनवलेला आहे. बघा किती छान मस्त आलेला आहे. चीज पण व्यवस्थित पिघळलेलं आहे मस्तपैकी, खूप छान. म्हणून सांगते मी तुम्हाला की हा व्हिडिओ पूर्ण बघत जा, तुम्हाला रेसिपी नक्की कळेल. आता एका डिशमध्ये हा मी पिझ्झा काढून घेतलेला आहे. बघा किती छान आलेला आहे, मस्त. अशाच पद्धतीने तुम्ही ही रेसिपी फॉलो केली तर तुम्हाला नक्की जमेल. खूप छान रेसिपी आलेली आहे. मुलांची आवडती गोष्ट म्हणजे पिझ्झा. दुपारला भूक वगैरे लागली तर आपण अशा पद्धतीने हा पिझ्झा बनवू शकतो. खूप छान आलेला आहे, मस्त. परत तुम्हाला आठवण करून देते, चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. भेटूया अशा छानपैकी पुढच्या रेसिपीमध्ये. मस्त खूप छान रेसिपी आलेली आहे.